सातारा जिल्ह्यातील वडगाव येथे राहणारा 40 वर्षीय शेतकरी नारायण साळुंखे हा अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता। गेल्या 3 वर्षापासून शेतीत होणारे नुकसान, बहिणीच्या लग्नासाठी सावकाराकडून घेतलेले 2 लाखाचे कर्ज आणि मुलांच्या शिक्षणाची थकलेली फी यामुळे तो पुरता हताश झाला होता। त्याची पत्नी रुक्मिणी हिलाही साधे सोन्याचे वाण नव्हते। रात्री अपरात्री शेतात बसून तो फक्त आकाशाकडे पाहत असे। त्याच्या चेहऱ्यावरील हास्य पूर्णपणे मावळले होते। एके दिवशी शहरातून आलेला त्याचा आतेभाऊ रमेश त्याला भेटला। कन्सल्टन्सीच्या नावाखाली गूढ व्यवहार करणाऱ्या रमेशने नारायणची परिस्थिती ऐकून त्याला एक सोनेरी मार्ग दाखवला। शेतीत आता पैसा नाही, तुझ्या काळ्या मातीत ऊस लावून काय फायदा, त्यापेक्षा नवा ऊस गांजा लाव असं त्यानं सुचवलं। रमेशने नारायणला सांगितलं की त्याच्या शेताच्या निर्जन टोकावर गांजाची लागवड केली तर महिन्याभरात कर्जापेक्षा 10 पट जास्त म्हणजे 5 लाख रुपये मिळतील। त्याने ॲडव्हान्स म्हणून 50,000 रुपये दिले। नारायणला वाडवडिलांच्या कष्टाळू परंपरेची आठवण झाली, पण दुसऱ्या क्षणी सावकाराच्या धमक्या आणि कुटुंबाची परिस्थिती त्याला दिसली। अखेरीस गरज आणि स्वाभिमान यांच्या युद्धात त्यानं मोहाचा अंधार स्वीकारला। नारायण आता दिवसा प्रामाणिकपणे ऊसाची काळजी घेत असल्याचा देखावा करायचा, पण रात्रीच्या अंधारात तो गांजाची रोपं लावून त्याची काळजी घेऊ लागला। प्रत्येक वाढणारं रोप त्याला कर्जातून मुक्तीचा मार्ग वाटत होतं, पण त्याच वेळी भीती आणि लोभ या 2 भावना त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या। काही महिन्यांनी दिवाळी आली। रमेश आणि त्याच्या साथीदारांनी रातोरात माल काढून घेतला आणि नारायणला ठरल्याप्रमाणे 5 लाख रुपये नगद दिले। नारायणने लगेच सावकाराचे कर्ज फेडले, रुक्मिणीसाठी सोन्याची नथ घेतली आणि मुलांची फी भरली। रुक्मिणी आनंदात म्हणाली, यावर्षी लक्ष्मी प्रसन्न झाली, पण नारायणला तो पैसा लक्ष्मी नाही तर काजळी वाटत होता। दरम्यान वडगावच्या पोलीस निरीक्षक अंजली देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली। त्यांनी नारायणच्या शेतावर बारीक नजर ठेवली। दिवाळीच्या पहाटे जेव्हा गाव लक्ष्मी पूजनाच्या तयारीला लागले होते, तेव्हा अंजली देशमुख टीमसह नारायणच्या शेतावर पोहोचल्या। त्यांना शेतात गांजा आढळला नाही, पण मातीची तपासणी केल्यावर त्यांना नुकतीच माती उलतापालती करण्यात आल्याचं आढळलं। शांत पण कणखर आवाजात अंजलीबाईंना विचारले, नारायण, तुझ्या शेतात कांद्याऐवजी काय पिकवलं होतं? नारायण हादरला। तो हातात आरतीचं ताट घेऊन बाहेर आला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं। त्यानं कर्ज आणि कुटुंबाची अडचण सांगितली। अंजलीबाईंनी स्पष्ट केलं की परिस्थितीमुळे केलेलं पाप कायद्याच्या नजरेतून सुटत नाही। 5 लाख रुपये आणि सोन्याची नथ जप्त करण्यात आली। नारायणच्या हातात बेड्या पडल्या। एका रात्रीत पैशाच्या लोभात त्यानं घरात दिवाळीचा उजेड आणायचा प्रयत्न केला, पण त्यानं फक्त त्याच्या आणि कुटुंबियांच्या आयुष्याच्या दारावर काळोख ओढवून घेतला। चुकीच्या मार्गाने कमावलेलं सुख क्षणभंगूर असतं, हे वडगावला एका शेतकऱ्याच्या अटक्यानं समजले।